कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। वरळी डोम येथे मराठी अस्मितेसाठी ऐतिहासिक मेळावा पार पडला, जिथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे तब्बल 20 वर्षांनी एकत्र एकाच मंचावरती आलेले दिसले। मराठी हितासाठी झालेल्या या ऐतिहासिक एकत्रीकरणाच्या साक्षीदार ठरलेल्या मेळाव्याला राज्यभरातून कार्यकर्त्यांची मोठी गर्दी उसळली। या मेळाव्यात खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष आणि मनसेचे राज्य सरचिटणीस ॲडव्होकेट वैभव खेडेकर, ज्यांना कोकणचा ढाण्या वाघ म्हणून ओळखलं जातं, ते देखील उत्स्फूर्तपणे उपस्थित राहिले। खास लक्ष वेधून घेतले ते वैभव खेडेकर यांच्या हातातील बॅनरने, ज्यावर मराठी अस्मितेचा गर्जना देणारा संदेश होता। या फलकाने उपस्थितांच्या नजरा खेचल्या आणि एक नवा उत्साह संपूर्ण सभागृहात पसरला। मराठी स्वाभिमानासाठी दोन्ही नेत्यांचा ऐतिहासिक संगम आणि कोकणातील नेतृत्वाची उत्स्फूर्त उपस्थिती यामुळे वरळीतील मेळावा संस्मरणीय ठरलाय।